सगळेच जण सगळ्या गोष्टींवर बोलतात. आरोग्यावर बोलतात किंवा तुम्ही स्वतःला कसं फिट ठेवलं पाहिजे, तुम्ही तुमचं रुटीन कसं सेट केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. परंतु एका गोष्टीवर सध्या कोणीच बोलत नाही आहे, ती म्हणजे झोप. आता झोपेवर काय बोलायचं तुम्ही म्हणता, परंतु तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमुळे ती झोपेची तुम्ही माती केली आहे. त्याच्यासाठी खास सांगते, तुम्ही चेक करा. रात्री तुम्ही किती वाजता झोपता, सकाळी किती वाजता उठता, उठल्यानंतर तुमचं काय शेड्यूल आहे, झोपेच्या आधी तुम्ही किती वेळ मोबाईल बघता, किंवा सकाळी उठल्या उठल्या तुम्ही लगेच मोबाईल घेता का का थोडंसं वेळाने घेता, हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, झोप जर तुमची पूर्ण नसेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला अजिबात फ्रेश वाटत नाही. हा तुमची नाईट ड्युटी आहे, तुमचं जे काही ठरलेले शेड्यूल आहे ते सगळं ठीक आहे, परंतु तुम्ही विनाकारण भरपूर वेळ टी व्ही बघणं किंवा सोशल मीडियावरती मोबाईलवरती टाईमपास करणं, त्यामुळं तुम्ही पूर्णपणे झोपेची वाट लावलेली आहे. समजते? त्याच्यामुळे डोळ्याखाली सर्कल येणं किंवा तुमच्या मेंदूवर एकदम ताण येणं, त्रास होणं, तुमची जी काही ओबेसिटीचं तुम्ही पाहिलं असेल किती त्रास होतो लोकांना, वजन वाढणं, तुमची स्किन खराब होणं, छोट्या छोट्या गोष्टी झोपेसोबत निगडीत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. झोपेला एक तुमची मैत्रीण समजा आणि तिची काळजी घ्या. कारण जर तुम्हाला प्रॉपर 8 तासाची झोप तर गरजेचीच आहे. कारण तुमचं आत्ता वय कसं आहे, तुम्ही बाहेर जाणं, तुमचं जे काही काम आहे, जे काही रुटीन आहे ते तुम्ही सगळं सेट केलं आहे. परंतु त्याचबरोबर झोपेचं नियोजन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना, तर पुढे जे काही तुम्ही भरपूर काही वाढून ठेवलं आहे ना, तर त्याला तुम्ही तयार नसाल. त्याच्यामुळे झोपेकडे लक्ष द्या आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो खूप जणांकडे शेअर करा. कारण ज्यांनी झोपेची माती केली त्यांच्यासाठी तर फार गरजेचं आहे. पटतंय ना?